श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्य भेदा भेद, पदत्रास करते श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील हे कवीश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या कवीश्वर चिंतनाच्या समासामध्ये समर्थांनी कवी कवित्वाचा प्रबंध असं म्हटलेलं आहे आणि हा कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्य भेदाभेद पदत्रास करते असं म्हटलेलं आहे। अशा कवीचा जो प्रासादिकता हा जो भाग आहे, हा प्रासादिकतेचा भाग जो आहे हा वेगवेगळे छंद वृत्त, वेगवेगळ्या प्रकारच्या शब्द आणि अलंकाराने तो नटलेला असतो। कवित्व आणि त्याची मुद्रा जी आहे त्या कवितेवर त्याची मुद्रा आपोआप उमटते आणि कवितेवरची मुद्रा एकदा त्याच्यावरती उमटली की गद्य पद्य भेद जो असतो म्हणजे आपण सहजतेने जे बोलत असतो आणि काव्याच्या प्रतिभेतून जे काव्य आपण ऐकत असतो ते जे काव्य आहे हे त्याची काव्य आणि त्याची मुद्रा ही सहजतेने आपल्याजवळून आपल्याला पाहायला मिळत असते आणि सर्वोच्च अशा प्रकारचं सर्वोत्तम लेखनाचा कवी हा सर्वोत्तम लेखन करून आपल्या त्या कवीच्या काव्यप्रसादामध्ये तो घेऊन जात असतो। ही कवीची काव्य प्रतिभा आणि कवीचं जे काव्याचं दर्शन जे आहे हे कवीच्या काव्याचं दर्शन अंतरांगामध्ये जेव्हा होत असतं तेव्हा तो कवी आपल्याला अनेक प्रकारच्या काव्याच्या सुंदर अशा प्रकारच्या छंद आणि बंधातून घेऊन जात असतो। हे कवी काव्याचे अनेक प्रकारचे छंद आहेत, अनेक प्रकारच्या छंदाने ते काव्य निर्माण झालेलं असतं, पण कवी हा त्याच्या प्रतिभेच्या अनुषंगानं किंवा त्याच्या काव्य प्रतिभेच्या वरती जाऊन ते सुंदर काव्य करत असतो। त्याचं कारण असं आहे की ज्याच्या अंतरंगामध्ये भगवंत परिपूर्णतेनं भरलेला आहे। समर्थांनी म्हटलंय की जया अंतरी भगवंत आचळ राहिला निवांत, ते स्वभावेची जे बोलत ते ब्रह्मनिरूपण। ते इथं छान सुंदर विचार तो लागू पडतोय की ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत परिपूर्णतेनं भरलेला आहे। आता भगवंत म्हणजे काय, तर भगवंत म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये उमटणारा प्रत्येक सद्विचार म्हणजे चांगला विचार। हा चांगला विचार मनामध्ये आला की समजावं की भगवंत माझ्या अंतःकरणामध्ये मला दर्शन देतो आहे। मुलांनी लक्षात ठेवावं, विद्यार्थ्यांनी आपल्या या अभ्यासाच्या वेळेला लक्षात ठेवावं की मी अभ्यास करताना मला अभ्यास करण्याची प्रेरणा जेव्हा होते म्हणजे इच्छा जेव्हा होते आणि अभ्यास करत असताना काही वेळेला आपलं मन अभ्यासामध्ये असतं, काही वेळेला मन त्या ठिकाणी लागत नाही। मन जेव्हा अभ्यासामध्ये लागतं तेव्हा आपण लक्षात ठेवावं की ती ईश्वरी शक्ती आपल्यामध्ये जागृत आहे आणि तीच आपल्याकडून ते कार्य करून घेते। अशा रीतीनं समर्थ इथे वर्णन करता आहेत की ज्याच्या अंतःकरणामध्ये हा भगवंत म्हणजे परमेश्वर, तो ईश्वर शक्ती रूपानं भरलेला आहे। आपल्यामध्ये असणारी जी शक्ती आहे ही देहरूपाची शक्ती केवळ नाही, तर आपल्यामध्ये असणारी जी शक्ती आहे ही शक्ती ही आत्मिक शक्ती त्याला म्हणतात, दैवी शक्ती ज्याला म्हणतात। सद्गुरु कृपेचा भाव ही सुद्धा अंतःकरणामध्ये असणारी सुंदर अशा प्रकारची शक्ती आहे, सुंदर अशा प्रकारचं ते सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य आणि शक्ती जेव्हा काव्याच्या रूपानं माझ्या समोर येते, आपण काव्य वाचत असताना काव्य निर्माण करणं, काव्य वाचणं एवढ्यापुरताच विषय किंवा विचार मर्यादित नाही, तर आपल्या डोळ्यासमोर
एकदा डोळे मिटल्यानंतर जेव्हा जर सद्गुरूंचं रूप आपल्यासमोर आलं, सद्गुरूंचं स्वरूप जर आपल्यासमोर आलं, तर आपण लक्षात ठेवावं की त्यावेळेला माझ्यातली काव्य प्रतिभा जी आहे, ही काव्य प्रतिभा मला सद्गुरूंचं दर्शन घडवून देते. आपल्यामधलं काव्य आपल्याला काहीतरी चांगलं घडवण्यासाठी आपल्यासमोर सतत आपल्याला काहीतरी दाखवत असतं. आणि हे काव्य जे आहे ते समर्थ म्हणतात, ज्याच्या अंतकणामध्ये भगवंत भरलेला आहे, ज्याच्यामध्ये तो निवांत स्थिर राहिलेला आहे, आणि असा भगवंत अंतकणामध्ये एकदा स्थिर झाला, अंतकणाच्या त्या गुहेमध्ये, त्या अंतकणामध्ये त्यांनी वास्तव्य केलं की मग तो अचळ राहिला पाहिजे. अचळ याचा अर्थ चलन नाही, म्हणजे स्थिर राहिला पाहिजे. सतत अखंड तो आपल्या ठिकाणी मुक्कामालाच असला पाहिजे. सतत त्यांनी वास्तव्यच आपल्यामध्ये केलेलं असलं पाहिजे. भगवंताचं अखंड अंतकणामध्ये वास्तव्य असणं हा फार मोठा कृपेचा भाग असतो. पहा, आपल्या मनामध्ये केव्हा तरी कृपेचं दर्शन आपल्याला घडत असतं, आणि ते सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं ती कृपा समजलेली असते, किंवा ती कृपा आपण समजत असतो. वा वा वा, किती छान झालं, माझ्या मनासारखं घडलं की झालं, भगवंताची कृपा आहे. मनाविरुद्ध घडलं की भगवंताची कृपा नाही, असं काहीतरी मनामध्ये येत असतं. म्हणून ज्याच्या अंतकणामध्ये असा भगवंत स्थिर राहिलेला असतो, तो स्वभावेची म्हणजे सहज ते जो बोलत असतो ना, ते बोलणं सुद्धा एक ब्रह्मनिरूपण असतं. ब्रह्मनिरूपण म्हणजे भगवंताला आवडणारं वचन बोलणं, भगवंताला आवडेल असं वागणं, परमेश्वराला आवडेल असं माझी कृती असणं, म्हणजे खऱ्या अर्थानं ते भगवंताचं रूप असतं. आणि तो प्रेमरंगे रंगलेला असतो. आतमध्ये भगवंत प्रेमानं म्हणजे सुंदर अशा प्रकारच्या काव्याच्या प्रतिभेनं तो आतमध्ये रंगून गेलेला असतो, आणि तो भक्तीमध्ये सुंदर अशा प्रकारानं त्या भक्तीमध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये तो आतमध्ये राहत असतो. आणि तेने अहंभाव घातला पायातळी, असंही समर्थांनी वर्णन केलंय. अशा काव्य प्रतिभेतून, अशा काव्य दर्शनातून आणि या काव्याच्या माध्यमातून, या कवेश्वर स्तवनाच्या माध्यमातून समर्थांना हे सांगायचं आहे की कवी आणि निर्माण करणारा जो आहे, काव्य निर्माण करणारा जो आहे, तो भगवंताचा एकनिष्ठ भक्त असावा, तो भगवंताचा एकनिष्ठ सेवक असावा, तो भगवंताशी अत्यंत सतत अखंड त्याच्या सहवासामध्ये आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये असावा. अशा प्रकारचा हा समर्थांचा कवी आणि समर्थांचे हे कवेश्वर स्तवनाचं चिंतन तेव्हा आपल्या अंतकणामध्ये रोजेल, जेव्हा आपल्या अंतकणामध्ये भगवंताबद्दलची प्रेम भावना, भगवंताबद्दलची निष्ठा ही सतत आपल्यामध्ये जागृत राहील. असा हा समर्थांचा समर्थ विचार आज आपण या चिंतनाच्या माध्यमातून इथे श्रवण केलेला आहे.